लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। नुकताच मुंबई येथे महाराष्ट्र शासनाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे। हा पुरस्कार नाशिक जिल्ह्यातील गोरगरीब, कष्टकरी, वंचित, पीडित, शोषित समाजासाठी आणि माथाडी कामगार वर्गासाठी सातत्याने अहोरात्र काम करणाऱ्या कामगार नेते, समाज भूषण रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख रामबाबा बाबूराव पठारे यांना मुंबईत भव्य समारंभात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, मंत्री संजय राठोड, मंत्री भरत गोगावले यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार देण्यात आला आहे। याच निमित्ताने रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन कामगार युनियनच्या वतीने नाशिक रोड येथील रेल्वे माल धक्क्यावर सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यानंतर रामबाबा पठारे यांचा गुलाब पुष्पहार घालून फटाक्यांच्या आतिषबाजीत जाहीर सत्कार करण्यात येऊन उपस्थित कामगार आणि नागरिकांना लाडू वाटप करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला। नाशिक जिल्हा आणि शहरात माथाडी कामगार, औष्णिक विद्युत प्रकल्पातील कामगार तसेच असंघटित कामगारांच्या हक्कासाठी झटणारे पठारे हे उत्तर महाराष्ट्रातील कामगार नेते म्हणून ओळखले जातात। कोरोना महामारीच्या काळात अनेक कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय ठरले आहे। त्यांच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील कार्यामुळेच शासनाचा समाजभूषण सारख्या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी रामबाबा पठारे यांची निवड झाली, असे प्रतिपादन प्रकाश लोंढे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले आहे। निश्चितच रामबाबाजी यांना जो समाजभूषण पुरस्कार मिळालेला आहे त्याचं सर्व कामगार बांधवांमध्ये, सर्व कार्यकर्त्यांमध्ये खूप आनंदाचं वातावरण आहे। आमच्या सर्वांना खूप आनंद झालेला आहे की आमच्या कामगार नेत्यांनी जे भरभरून या आंबेडकरी चळवळीमध्ये 30 ते 35 वर्षाचं योगदान दिलेलं आहे, खऱ्या अर्थानं हा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे। निश्चित योग्य व्यक्ती, सार्थ निवड। आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, समाज कल्याण मंत्री या सर्वांचं मनापासून कौतुक करून आभार व्यक्त करतो आणि रामबाबाजी पठारे यांचं उर्वरित आयुष्य, जे पुरस्कार त्यांना मिळालं त्याहीपेक्षा एकापेक्षा एक पुरस्कार रामबाबाजी यांना मिळावेत अशा सदिच्छा व्यक्त करतो। मी व्यक्तिशः जिल्हा उपाध्यक्ष या नात्यानं, रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचा कामगार नेता या नात्यानं, मी स्वतः भारत निकम, कामगार नेते राजाभाऊ मोकळ, कामगार नेते दीपकजी वाघ, सुभाषजी आमचे आयरे साहेब असतील, या सर्व सन्माननीय मुकादम बांधवांच्या वतीनं, सर्व कामगारांच्या वतीनं मी रामबाबाजी यांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो, त्यांचं कौतुक करतो आणि अशाच पुरस्कारांची भरसात आमच्या रामबाबाजी यांच्यावर होत राहो ही सदिच्छा आणि या आशा मी व्यक्त करून थांबतो। जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उत्तर महाराष्ट्र प्रमुख तथा आरपीआयचे जिल्हा प्रमुख प्रकाशजी लोंढे हे होते। तर यावेळेस शिवनारायण सोमानी युवक जिल्हा प्रमुख अमोल पगारे, आरपीआय नाशिक जिल्हा उपाध्यक्ष भारत अण्णा निकम, समीर शेख यांच्यासह मोठ्या संख्येने माथाडी कामगार बांधव, स्थानिक नागरिक उपस्थित होते। महाराष्ट्राचे कुलदैवत, या देशाचे पहिले समतावादी राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, विश्वरत्न महामानव क्रांती सूर्य परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। एक मिनिट आता आवाज कमी करा, बहुत बोलताय। रामबाबा पठारे, रिपब्लिकन फेडरेशन आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे सर्वांचं आम्ही जे कुटुंब प्रमुख आहेत ते राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री नामदार रामदासजी आठवले साहेब आहेत। रिपब्लिकन पक्ष ज्या पद्धतीने कामकाज करतोय त्याची एक झलक म्हणजे रामबाबा पठारे। कारण आम्ही जे कष्ट करतो, जे काम करतो ना, आम्हाला असं वाटतं की आम्ही निस्वार्थीपणे काम करतो, प्रामाणिक काम करतो। जे येईल ते आमच्या स्वतःच्या कुटुंबाचा सत्यानाश झाला तरी चालेल, परिवाराकडे लक्ष देत नाही आणि परिवाराकडे लक्ष न देता आम्ही जेव्हा वंचित, पीडित, गोरगरीब जनतेसाठी लढत असतो, त्यांच्या यातना जाणून घेतो, त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतो, त्यासाठी जे शक्य असेल ते तन मन धनासहित सामदाम दंड भेदून लोकशाही मार्गाने आम्ही काम करत असतो आणि त्याचीच दखल घेऊन तब्बल 25 वर्ष हा योद्धा लढत असताना त्याला आज राज्य शासनाच्या वतीनं, महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या वतीनं विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा समाज भूषण पुरस्कार मिळाला।
म्हणून मी उत्तर महाराष्ट्र आणि नाशिक जिल्ह्याच्या वतीनं रामबाबा पठारे यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आभार मानतो, कारण हा योद्धा आहे, हा सैनिक आहे. रणांगणात मी जिंकेल का हरेल मला माहीत नाही, पण मला लढायचं आहे. होय, मला लढायचं आहे. यश मिळेल का अपयश मिळेल मला माहीत नाही. मला काम करायचे, कष्ट करायचे, जे पडेल ते काम, जे दिलं ते काम करणारा रामबाबा पठारे. आज हा नागरी सत्कार या बाबाचा होतोय. मला असं वाटतं या महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्यातून जे 2 शिलेदार आहेत त्यापैकी एक रामबाबा पठारे, दुसरा सुभाष बोराडे, हे दोन्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे पॅन्थर सैनिक आहेत. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी नाशिक रोड प्रतिनिधी रवींद्र जाधव. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.